इथे छान अशी सुंदर अशी आपली अंडा करी तयार झालेली आहे। तुमच्याकडे वेळ नाहीये आणि तुम्हाला झटपट काहीतरी करून खायचे आणि घरामध्ये भाजीला पण काही नाहीये, तर घरात जर अंडी असतील तर तुम्ही अशी झटपटशी अंडा करी करून खाऊ शकता। हे बघा इथे कलर पण किती सुंदर आलेला आहे नाही का। आता मी ही अंडा करी कशी बनवले ते आपण आता पाहूयात। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे। पाहू शकता तुम्ही इथे कढई घेतली आणि कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे। आज आपण इथे करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटपट अंडा करी। तुम्हाला जर कामाची गडबड असेल तर तुम्ही या पद्धतीमध्ये बनवून बघा, कमी वेळेत कमी साहित्यात आणि झटपट। आता आपण इथे घेतोय खडे मसाले। तर बघा इथे छोटा स्टार फूल आहे, 2 लवंग आहेत, एक छोटी वेलची, 4 ते 5 काळी मिरी, थोडं शहाजिरं, थोडं साधं जिरं आणि एक दालचिनीचा तुकडा, तमालपत्र। आपण इथे कढीपत्ता घेतला। आता कढीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नसेल आवडत तर नका घेऊ। हळूच सोडायचा, ते उडतो दिसलेलं आहे त्यामुळे। बघा हिंग घेतलाय 2 चिमूट। आता इथे बारीक चिरून घेतलेला एक कांदा आहे मीडियम आकाराचा, एक हिरवी मिरची बारीक कट केलेली। कांदा मिरची अशी चांगली अशी परतून घ्यायची। थोडा गॅस मीडियम केलेला आहे। हे बघा असं आबडधबड लसूण चेचून घेतलेला आहे। हे बघा थोडं आलं पण चेचून घेतलेलं आहे। आलं आणि लसूण कांद्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। टोमॅटो मीडियम आकाराचा घेतलेला आहे आणि तो बारीक कट करून घेतलाय। आता आपण टोमॅटो सुद्धा तेलामध्ये चांगला परतून घेऊया। सुके मसाले घेतोय। इथे बघा मसाल्यातला चमच्यातला एक काश्मीरी पावडर 1 चमचा, घरगुती मसाला इथे मी 2 चमचे घेते कारण तिखट नाहीये। हे बघा धने पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा, जिरे पावडर आहे पाव चमचा। सुके मसाले चांगले परतून घेऊया तेलामध्ये। तेलामध्ये मसाले यासाठी घातले ना भाजीला ना मग तरी छान येते, म्हणून तेलामध्ये कधी पण मसाले सोडायचे म्हणजे कलर पण छान येतो। तेलामध्ये चांगले असे मसाले परतून झाले का आपण त्यामध्ये आता घालायचे उकडून घेतलेली अंडी। इथे मी 6 अंडी घेतलेली आहेत आणि अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत मध्ये। आता चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही ही अंडा करी भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर पण खाऊ शकता। पण यामध्ये थोडंसं 1 चमचा पाणी घालूया। 2 मिनिटासाठी ना आपण झाकण मारून घेऊया, म्हणजे 2 मिनिट आपले मसाले पण तेल सोडतील। आपले 2 ते 3 मिनिट झालेले आहे। बघा मसाल्यांनी पण कसं तेल सोडलेलं आहे। ते मी हे बघा असे छोटे 3 चमचे दही घेतलेले आहे, चांगलं फेटून घेतले। आता आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे। दही घालताना गॅस कमी करायचा म्हणजे दही फुटत नाही। आता आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया। बघा किती सुंदर तरी आलेली आहे नाही का। बघा दिसायला पण किती छान दिसते। बघा झटपट होणारी रेसिपी आहे। इथे बघा चवीप्रमाणे आपण मीठ घेतलेले आहे। आता तुमचं अंड्यांचं प्रमाण किती आहे, भाजीचं प्रमाण किती आहे, त्या प्रमाणामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता इथे आपण मीठ घातलेलं आहे, तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आता तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घाला। आता बघा इथे घट्ट आहे तर आपल्याला थोडं आणखीन 5 मिनिट शिजवायचं आहे ना, म्हणजे उकळी काढून घ्यायची आहे। तर आता आपण यामध्ये थोडं 1 ग्लास मी इथे पाणी घालते। आपण यावरती घालायची कोथिंबीर। ही तर आपली उकडलेली आहेत ना, पुन्हा आपण 5 मिनिट चांगलं असे मसाले शिजून घेऊया, म्हणजे तरी पण येईल। हे बघा इथे आपले 5 मिनिट झालेले आहेत आणि इथे आपली अंडा करी पण तयार झालेली आहे। किती सुंदर सुरेख असा कलर पण आलेला आहे, बघू शकता तुम्ही। झटपट होणारी रेसिपी आहे, अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, कमी वेळेमध्ये। तुम्ही पण नक्की अशी रेसिपी करून खा। कशी वाटली रेसिपी करण्याची पद्धत ते नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।